धन्यवाद मान्यवरांचा आणि अभिनंदन खेळाडूचा आणि समालोचनासाठी पुढे. हॅलो हॅलो. पुढील सामन्याला सुरुवात आणि गोलंदाजी मार्कवर मनोहर आणि फलंदाजीसाठी फिरोज खान. बघूया ह्या वर्षी आम्हाला फिरोज खान यांच्याकडनं माफ करा मिथिलेश सिंग गोलंदाजीसाठी आणि सुंदर असा निर्धाव चेंडू. पहिला चेंडू पहिल्या षटकातील निर्धाव मिथिलेश यांच्याकडनं. फलंदाजीसाठी मार्कवर मनोहर माफ करा फिरोज आणि शाहिद एक युवा फलंदाज आहे नॉन स्ट्राईक एंडवर आणि स्ट्राईकला फिरोज. पहिला चेंडू निर्धाव. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतील. सामना करतील फिरोज. आणि एक धाव आलेली आहे. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू झालेला आहे. एक धाव बिनबाद एक धाव. हॉक स्मॅशर यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि सुपरमॅन स्क्वॉडला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू झालेला आहे. धावसंख्या झालेला आहे एक. बिनबाद एक धावा. आता स्ट्राईकवर आलेले आहेत शाहिद. तिसरा चेंडू सामना करतील शाहिद. सुंदर असा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया झेल होऊ शकतो का. आणि झेल सोडलेला आहे इथे. प्रथमेश यांनी चांगला प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा परंतु त्यांचा गॉगल मध्ये आला. डोळ्यासमोर गॉगल आला. हा चौथा चेंडू सामना करतील शाहिद. सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने. बघूया किती धावा मिळतील आणि क्षेत्ररक्षणासाठी कर्णधार सागर बाउंड्री लाईन वरून घेऊन आले चेंडू ते गोलंदाजापर्यंत. धावसंख्या झालेली आहे 4. 4 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर फिरोज खान सामना करतील मितेश यांच्या रिंटू यांच्या 5व्या चेंडूचा. सुंदर गोलंदाजी करतात रिंटू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु असफल. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू काढलेला आहे रिंटू यांनी. सुंदर गोलंदाजी करतात रिंटू. धावसंख्या झालेली 4. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करतील फिरोज.
आणि बाद सर्वात मोठी विकेट चेतन राठोड यांनी झेल पकडला. आणि एक मोठा झटका म्हणता येईल सुपरमॅन स्क्वॉडसाठी. फिरोज खान यांच्या नावाने तंबूत परतलेला आहे. मगाशी एक झेल सुटला पण थोडासा गॉगल मध्ये आला त्यामुळे तो झेल सुटला. आणि फलंदाजीसाठी आलेले सिद्धेश पांगरेकर, मला इथे कोणीतरी सांगलं प्रति रोहित शर्मा, आणि त्यांच्यासाठी हा ओव्हर झाली शाहीद स्ट्राईकवर. आणि एक प्रमुख आयोजकामधील सिद्धेश पांगरेकर फलंदाजीसाठी आलेला, आणि एक पुन्हा एक आणि अजून एक प्रमुख आयोजकामधील गोलंदाज हर्षित गोयल. डाव्या हाताचे गोलंदाज हर्षित गोयल गोलंदाजी करतील. दुसरा षटक वैयक्तिक पहिलं. सामना करतील शाहीद. धाव संख्या झाली 4. एक बाद 4 धावा. एक मोठा फलंदाज बाद केला रिंटू यांनी. सुंदर झेल पकडला चेतन यांनी. शाहीद बघूया आपल्या संघासाठी किती धावा करतील. दुसरं षटक पहिला चेंडू. सामना करतील शाहीद. हर्षित गोयल यांचा वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरं पहिला चेंडू. सामना करतील शाहीद. खूप वेळ घेत आहे, पंचांनी याच्याकडे लक्ष द्यावं. सुंदर फटका समोर आणि षटकार. वा, फुलटा चेंडू टाकला होता आणि समोर षटकार मारला शाहीद यांनी. धाव संख्या झालेली आहे 10. स्पॉन्सरची नावं लिहायची. दुसरा चेंडू दुसऱ्या षटकातील. सामना करतील शाहीद. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक केलेला आहे लाली यांनी, हर्षित यांनी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला शाहीदने आणि तो फसला आणि एक निर्धाव चेंडू दिलेला आहे. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. सामना करतील शाहीद. धाव संख्या झालेली आहे 10. आणि वाह, पायचीत. वाह, सुंदर असा पायचीत विकेट घेतलेला आहे हर्षित गोयल यांनी. वरकर दिशेने चेंडू टाकला होता आणि पंचांचा निर्णय बाद. 2 बाद 10 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू संपलेला आहे आणि फलंदाजीसाठी आलेलं मोहीन.
तर धावसंख्या झालेली आहे 14. 3 बाद 14 धावा झालेल्या आहेत. प्रायश्चितची अपील, परंतु पंचांनी निर्णय नाकारला आहे. बॅट लागली आहे, इनसाइड लागलेला होता. सुंदर असं पंच. प्रणय बंड्या तिसरं षटक, दुसरा चेंडू, सामना करतील आरिफ. सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने. सुंदर फटका मारला आरिफ यांनी. प्रणय तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन धावसंख्या झालेली आहे. किती झाले? 2 काढले आता. एक अवांतर चेंडू प्रणय यांच्याकडनं. सुंदर असा निर्धाव चेंडू प्रणय यांच्याकडनं. किती होते पहिल्या ओव्हरला? दुसऱ्या ओव्हरला किती होते? 1 10 3 4 रिंटूची ओव्हर दिसत आहे 4 रिंटूची पहिली ओव्हर. हां माझ्या बॅग मध्ये एक बॉटल आहे तिथे. सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने. बघूया आणि सुंदरशे 2 धावा घेतल्या आहेत आरिफ यांनी. 14 झाले. किती झाले? 20 झाले. 20 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू झाले आहेत. सुंदर फटका मारला आहे लेग साईडच्या दिशेने पुन्हा एकदा. आणि पुन्हा 2 धावा घेतलेल्या आहेत. 22 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. हे केला ऍड. सुंदर फलंदाजी करत आहेत आरिफ सर. हाँ मैडम 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 उद्या उद्या नाही उद्या नाही परवा होऊन जाईल. परवा होऊन जाईल. हा होऊन जाईल. पूर्ण 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 हां हां परवा करून जाईल. आणि 3 षटक संपलेले आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या 22. 4 बाद 3 बाद 22 धावा झालेल्या आहेत. आणि बाद झालेले आहेत आरिफ सर.
पुढील सामना हे फ्रॉस्टर आहे. फ्रॉस्ट आहे. दोन प्लेयर चेंज करायचे आहेत. हा, दोन प्लेयर चेंज करायचे आहेत. सागर, दोन प्लेयर चेंज करायचे आहेत. सागर, दोन प्लेयर चेंज करायचे आहेत तुम्हाला. पुढील सामना स्पायडी सिक्सर्स आणि फोर्स जायंट्स यांच्यात होणार आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की 2 षटकानंतर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. स्पायडी सिक्सर्स आणि फोर्स जायंट्स या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या 2 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. 2 प्लेयर एक्सचेंज करायचे आहेत. टाइम संपलाय. ओके ओके. थोडा संत गतीने सामना चालत आहे आणि चौथं षटक टाकण्यासाठी अनुभवी गोलंदाज बाणडोंगरी क्रिकेटमधील अनुभवी गोलंदाज सुनील निकम गोलंदाजी मार्कवर आणि सामना करतील सिद्धेश कदम. सिद्धेश कदमवर अजूनही पारितोषिक आहे. रोहित सुतार यांच्याकडनं 3 षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. हा, सुनील निकम चौथं षटक, वैयक्तिक पहिलं, संघासाठी चौथं, धावसंख्या झालेल्या 22. आपल्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करतात, परंतु हा अनुभव आपल्याला इथे दिसला आहे. पहिला चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू वाटतं. हा, याला बोलतात एक्सपिरियन्स, याला बोलतात अनुभव. 2 निर्धाव चेंडू टाकले आहेत. आणि झेल होता, परंतु प्रशांत यांना त्या झेला गोल चेंडूपर्यंत जाता आलं नाही आणि झेल सुटलेला आहे. आणि स्ट्राईकवर अमित सामना करतील सुनील निकम यांच्या चौथ्या चेंडूचा. धावसंख्या झालेली 23. 3 बाद 23. सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने बघा आणि वा, आयुष यांच्याकडनं सुंदर झेल पकडला आयुष्याने लेग साईडच्या दिशेने. आणि अमित बाद, एकही धावा करता आली नाही त्यांना आणि बाद झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी केली सुनील निकम यांनी. आतापर्यंत 4 चेंडूत त्यांनी 1 धाव दिलेला आहे. याला म्हणतात अनुभव. आपल्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी करतात सुनील निकम.
आणि फलंदाजीसाठी आले शंकर. चौथा 5वा चेंडूचा सामना करतील शंकर. बघूया शंकर आता आपल्या संघासाठी किती धावा करतील. चेंडू चेक करत आहेत की पाचवा चेंडू चौथ्या षटकातील सामना करतील शंकर. वा पंचांशी कोणताही उपजत घालू नये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. वा सुंदर षटक टाकलं. जोरदार टाळ्या वाजवा या गोलंदाजीसाठी. खरोखरच आपल्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी केली आणि त्यांनी एक धाव दिली आणि एक बाद केला. सुंदर गोलंदाजी. 23 धावा झालेल्या आहेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 4 बाद 23 धावा. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026 बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन आयोजित बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026 उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आणि शेवटचा षटक घेऊन येतील एक युवा गोलंदाज शुभम. हा युवानी भरलेला ही जी प्रीमियर लीग आहे युवांच्या खेळाडू वृत्तीच्या गुणांना प्रवृत्त करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन सुरू करण्यात आलेलं आहे. आणि शेवटचा षटक सामना करतील सिद्धेश. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. काहीसा बॅटला बॉल लागत नाही सिद्धेश यांच्या. मला वाटतं ते पारितोषिक 1000 रुपयाचं लावलंय त्याच्यामुळे तो बॉल कनेक्ट होत नाहीये. सुंदर असा गोलंदाज करत आहेत शुभम. दुसरा चेंडू सामना करतील सिद्धेश. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाज. सुंदर चेंडू टाकलाय. हा निर्धाव चेंडू होता परंतु काहीशा मिसफिल्ड म्हणजे मिस थ्रोमुळे एक धाव मिळाली त्यांना आणि धावसंख्या झाले 24 आणि स्ट्राईकवर आलेले शंकर. शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. बघूया जेल. वा कोण आहे? चेतन राठोड. वा डीजे चोवीस धावा झालेल्या आहेत 3 चेंडू नंतर. शेवटचे उर्वरित 3 चेंडू सामना करण्यासाठी आलेला आहे. कोण आहे रे? काय नावाचं? अमजद. अमजद. वाह
आणि धावचूक झालेले आहेत. पुढील सामन्याचे कर्णधार स्पायडी सिक्सर्स आणि फोर जायंट्स दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मग आता बरोबर आहे ना, स्पायडी सिक्सरच आहे ना, कारण की ही तिसरी इथे खेळवली ना. किती झाले? 4 बॉल झाले ना रे. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न. झेल होता परंतु गोलंदाजाला तो समजला नाही आणि झेल सुटला आहे. लास्ट बॉल ना, हे लास्ट बॉल ना. शेवटचा चेंडू. हा आकाश, एक प्रमुख आयोजकांमधील आकाश. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि बघूया सुंदर फटका चौकार. एक क्लासिकल शॉट खेळला त्यांनी आणि चौकार आला शेवटच्या चेंडूमध्ये. धावसंख्या झाली 29. मी टॉससाठी आमंत्रित करेन. या आजच्या दिवसाचे त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रोहित चव्हाण यांना मी टॉससाठी बोलवीन. स्पायडी सिक्सर्स आणि फोर जायंट्स कर्णधार दोन्ही टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. रोहित चव्हाण आणि टॉस साठी यायचंय. 2 कर्णधार स्पायडी सिक्सर्स आणि फोर जायंट्स. रोहित सुतार टॉस कॉइन. पण आपल्याच गावचा ना भाऊ. हा कोणता आपल्याच गावचा आहे की नाही. तालुक्यामध्ये आम्ही कमी असतो, हा जास्त असतो. आता मला ओळख करत नाही माझ्या याला जास्ती ओळख. रोहित चव्हाण आलेले आहेत. त्यांना मी वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देईन. आणि टॉस साठी इज्जू आणि प्रवीण सावंत आलेले आहेत. आणि प्रवीण सावंतने नाणेफेक जिंकलेले आहेत. बाळा नाणेफेक जिंकून काय घेण्यात? नाणेफेक जिंकून मी प्रथम फलंदाजी घेईन आणि गोलंदाजी मी काय म्हणालो नाही फिल्डिंग घेतो मी. आणि या ग्राउंडवर मोठं ग्राउंड असल्या कारणाने कशा पद्धतीने खेळायचं थोडीशी आयडिया आल्यानंतर मग आमच्या प्लेयर्सला सगळ्यांना माहितीच आहे कशा पद्धतीने खेळायचं. तर मला असं वाटतं की जर मी फिल्डिंग घेतली तर थोडंसं बेनिफिट मला होईल असं मला निश्चितपणे वाटतंय. आणि आपण जे आता हे 8वे वर्ष आहे आपल्या बांडोंगरी प्रीमियर लीगचं, त्याबद्दल काय म्हणशील? बांडोंगरी प्रीमियर लीग हे सातत्याने आता मला असं वाटतं की
पूर्ण कांदिवली आणि मला वाटतं पूर्ण मुंबईवर मला वाटतं ही स्पर्धा आता मला वाटतं नावाजली असेल मला वाटतं. कारण की एवढं चांगलं भव्य दिव्य ही स्पर्धा असते. प्रत्येक युवा तरुण मुलांना खेळूसं वाटत असतं आणि एवढ्या मोठ्या ग्राउंडवर एवढ्या मोठ्या पिचवर खेळण्याची जी संधी सुवर्ण संधी जी ह्या युवा मुलांना मिळते त्यामुळे नक्कीच सगळ्यांनाच ह्या मुलांना आनंद होत असणार. आणि मला सुद्धा खूप आनंद आहे की बाणडोंगरीतील ही जी मुलं आहेत विशेष तर अंकित कदम, तुम्ही स्वतः, रोहित आहे, रोहितचा वाढदिवस आहे तर रोहितला माझ्यातर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या स्पर्धेचं म्हटलं तर नेहमीच मी म्हणत असतो की ही स्पर्धा अतिशय सुंदर असते आणि प्रत्येक व्यक्तीला खेळायची जी मजा असते ती या ठिकाणी. हॅलो, चला मॅचला सुरुवात. 29 धावा या मात्र बनवल्यात. हलक्या हाताला सॉफ्ट हँडने खेळायचा प्रयत्न झाला. समोरच्या दिशेने एक सिंगल तिकडे मिळेल. सुरुवात चांगली केली. आघाडीचे बॅटर आपण प्रथमेश जाधव आणि सागर जोशी यांना आपण पाहतोय. पहिल्या जोड्या घेऊन गोलंदाजीसाठी आपण जर पाहिलं तर मनोहर सागर जोशी पहा मैदानाच्या आतमध्ये डावखोऱ्यात त्याचा फलंदाज आहे, लेफ्टी बॅट्समन आहे आणि हाताला दुखापत झाली असताना देखील मैदानामध्ये दाखल झालाय आपल्या टीमसाठी. सुपरमॅन स्क्वॉड आणि हल्क स्मॅशर या दोन संघादरम्यान ही लढत. सुपरमॅन स्क्वॉडने 29 केल्या आणि टार्गेट 30 धावांचं ठेवण्यात आलंय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आपण करूया. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026 पर्व 8व्या पर्वामध्ये आपण आलोय आणि आजचा पहिला दिवस. सामना क्रमांक 2 चालू आहे. 30चा पाठला करायचा. पुढचा बॉल हा ट्रॅकर होता तो उडवलाय. बॉल उंच आणि लांब देखील जाईल सीमारेषा बाहेर आणि या बॉलवरती धावा येत आहेत 6 षटकार. सागर जोशीच्या बॅटमधून हा षटकार आलाय. चांगली बॅटिंग. पहिलाच बॉल फेस करत असताना पहा हाताला दुखापत आहे तरी तो दाखल झाला आणि पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळाय. 6 धावा आल्या. आक्रमण केले सागर जोशीने. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर मनोहर यांना आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका आला. 30चा पाठला करायचा आहे. 7 तर झाल्यात, आता 23ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. हल्क स्मॅशर या टीमला. हा समोरच्या दिशेने गॅप मध्ये हा देखील बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. पवल्या तिकडे बॉल थांबतोय. आउटफील्डला स्लो असल्या कारणाने तिकडे 2 धावा आल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या देखील जर पाहिली तर पुढे गेली. 2 धावांनी धावफलक पुढे जातोय 9व्या आकड्यावरती. 3 बॉलवरती 9 हे समीकरण पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळतंय. मनोहर यांच्या या गोलंदाजीवरती जर पाहिलं तर 3 बॉलवरती 9 धावा खर्च केल्यात आणि सागर जोशीच्या बॅटमधून 2 बॉलवरती 8 धावा त्याने बनवल्यात. तो बॅटिंग करतोय. हा देखील खोलातला बॉल. या ठिकाणी जर पाहिलं तर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळाला. डॉट बॉल.
आता मात्र सिंगल मिळेल. चांगली फिल्डिंग रिव्हर्सचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तिकडे मात्र एक सिंगल सागर जोशीच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 10 वरती पोहोचली आहे. 3 बॉलमध्ये 9 धाबा सागर जोशीच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. प्रथमेश जाधवने 1 बॉलवरती 1 त्यांनी खेळले. 4 बॉलवरती 10 धावा आल्यात. एक षटकार आपण पाहिला सागर जोशीच्या बॅटमधून. संपत आली. पुढचा बॉल मनोहर कमी गतीनं गॅपमध्ये. हा देखील बॉल पाहायला मिळतो. शॉट मिड ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची फेकी केली आहे. तद्वर एक सिंगल. षटक संपले. पहिल्या ओव्हरनंतर धावफलकावरती जर पाहिलं तर धावा 11 झाल्यात. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 11 धावा. अकरा धावा धावफलकावरती आहेत. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026. द टाइम्स ऑफ इंडिया ग्राउंडवरती ही स्पर्धा यावर्षी देखील पाहायला मिळते. 8 संघांचा सहभागी, 8 संघ मालक आहेत आणि या स्पर्धेमध्ये 8 टीम खेळत आहेत. आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर इन्फ्रिनो टायटन्स हा संघ विरल जोशी यांच्या मालकीचा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. गोथम गार्डियन्स विकी गुप्ता यांच्या मालकीचा संघ मैदानात खेळताना पाहायला मिळेल. स्पीडी सिक्सर प्रवीण सावंत यांच्या मालकीचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि हल्क स्मॅशर जो खेळतोय सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये अमित सोनी यांच्या मालकीचा संघ आहे. तसेच आयन ब्लास्टर हसन मलकानी यांच्या मालकीचा संघ आहे. फास्ट जेंट्स फैजान पटेल यांच्या मालकीचा संघ आहे. आणि सुपरमॅन स्क्वॉड आरिफ शेख हे असे संघ आपण पाहतायत. आणि शिल्ड वॉरियर्स जो 8वा संघ प्रशांत दाभोळकर यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये जो खेळतोय. परंतु दुसरी मॅच जी पाहायला मिळते सुपरमॅन स्क्वॉड 29 बनवले होते 5 षटकामध्ये. उत्तरार्धाचा खेळ चालू आहे. हल्क स्मॅशरने 11 बनवल्यात. अजून 24 बॉल आणि 19ची आवश्यकता आहे. आता गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश पांगरेकर. सिद्धेशला इन्व्हाइट करण्यात आले दुसऱ्या षटकासाठी. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. 11 धावा बनवल्यात हल्क स्मॅशर या टीमने. आता पुढचे 24 बॉल आणि 19ची आवश्यकता विजयासाठी. प्रथमेश जाधव सेकंडवरची जो मात्र 2 धावांवरती खेळतोय. हा बॉल इथं मात्र संभारीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर चेंडूने हलकंसं वळण घेतलं. यष्टीरक्षक फिरोजभाई यांचा वेध घेतला. यष्टीच्या मागे फिरोज यांना आपण पाहतोय. फिरोज 11 कांदिवली हा संघ नेहमी व्यावसायिक गटात पाहायला मिळतो. आणि त्या संघाचे संघ मालक आज मात्र आपल्या विभागाची प्रीमियर लीग खेळण्यासाठी देखील दाखल होता. दरवर्षी मागील वर्षी त्यांच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालं. परंतु आज थोडेसे लवकर बाद झाले फिरोजभाई. हा बॉल इथे मात्र खोलात टाकलाय. चॉप केलाय. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतो. क्षेत्ररक्षक पोहोचेल तिकडे धाव मिळेल ती एकेरीच्या मदतीने. संघाचा धावफलक देखील जर पाहिला तर पुढे जाईल 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती. HNK या वाहिनीवरती प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. हकीम भाई आणि रवी लिंगाला यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे युट्यूबचे चॅनेल यावर्षी दरवर्षी मला वाटतंय पंच देखील तेच पाहायला मिळतात. समालोचक देखील तेच असतात. आणि लाईव्हची टीम देखील आमची HNRचीच पाहायला मिळते दरवर्षी. आणि क्रीडांगण देखील आपण पाहतो. द टाइम्स ऑफ इंडियाचं हे क्रीडांगण तिकडे ही स्पर्धा रंगते. बाणडोंगरी प्रीमियर लीग. ब्लू कलरनी ब्लू वाला आहे का ते? सचिन पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. अनेक मान्यवर या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये. आणि ही स्पर्धा या 8व्या पर्वामध्ये देखील पाहायला मिळते. पहिला दिवस आजचा 8 टीम मध्ये लीग फॉर्मॅट आहे. आणि उद्याचा दिवस देखील त्या तसाच असणार आहे. उद्याचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये ही दुसरी मॅच. हा फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण करायचा प्रयत्न केलाय. अकबर त्या ठिकाणी आहे. जेल टिपतायत फलंदाज. पहिला बाद.
अपील केली जाते आणि तेच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं, कारण त्यांच्याकडे अनुभव आहे. ओपन गटाचं क्रिकेट ते सातत्याने खेळतात, त्यांच्या नावाने संघ आहे. परंतु आपली बाणडोंगरी प्रीमियर लीग खेळायची आहे, त्यासाठी त्यांची उपस्थिती आवर्जून पाहायला मिळते. परंतु आता 18 बॉलचा खेळ बाकी आणि 12ची आवश्यकता विजयासाठी. आज रोहित यांचा वाढदिवस देखील आहे, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपण देऊया. हाय स्मॅशर 18 बॉलमध्ये 12 अजूनही बनवायच्यात. खोलातला बॉल लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळला, एक सिंगल तिथून मिळते. 21च्या मदतीने संघाची धावसंख्या आणखीन पुढे जाते. 11ची आवश्यकता, 17 बॉलमध्ये 11 करायच्यात. 17 चेंडू 11ची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातो, कारण रिंटू सिंग मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे आणि तो मात्र आपण पाहतोय. बॉल इथे मात्र लोअर फुल टॉस उंच तर गेला, पाहूया कॅच होतोय का. कॅच झालाय, विकेट मिळते. आणखी एक धक्का, रिंटू सिंग बॅक टू द पवेलियन. झाल्यात, 2 विकेट गमावल्यात अलिक स्मॅशरने. सामना आता 16 बॉल आणि 11 वरती आलाय. 16 चेंडू 11ची आवश्यकता. 16 बॉल आणि 11 धाबा. प्रथमेश जाधव अजूनही खेळपट्टीवरती आणि आता त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सुनील निकम. बरेचसे खेळाडू या टीम मध्ये जर पाहिलं तर या बाणडोंगरी प्रीमियर लीग मध्ये रायगड जिल्ह्यामधून देखील आले काही खेळाडू आहेत. खांदिवली विभागामध्ये राहतात, बाणडोंगरीमध्ये राहतात. त्यापैकी आमचे पोलादपूरचे देखील काही खेळाडू आहेत. रोहित सुतार असतील, सुबोध सुतार असतील आणि बरेचसे काही खेळाडू जे मात्र कोकण पट्ट्यातून जे मात्र पाहायला मिळतात. सर्वांना एकत्रित आणण्याचं काम मात्र या आयोजकांच्या माध्यमातून राहतं आणि या वर्षी देखील आयोजकांच्या माध्यमातून सर्वांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि दरवर्षी ही स्पर्धा अगदी चांगल्या रीतीने पार पडते. कमी गतीने बॅटची कडा घेतली होती. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनला होते. कॅचचा प्रयत्न झाला होता परंतु कॅच झाली नाही. बॉल तिकडे स्टॉप केला. एक सिंगल घेतली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 20 वरती गेली. 10ची आवश्यकता. 15 बॉलमध्ये 10 करायच्यात. मागील वर्षी जर पाहिलं तर ही स्पर्धा पहिल्या दिवशी टेनिस बॉलने झाली होती, दुसऱ्या दिवशी रबर बॉलने झाली होती, परंतु क्रिकेट थांबलं नाही आपलं. ची आवश्यकता. बॉल गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केला. गॅप मध्ये तर खेळाय खरा. क्षेत्ररक्षक अकबर पोहोचतायत. एक तर घेतली, दुहेरीसाठी पलटले. दुहेरी धाव कंप्लीट होते का तर या ठिकाणी दुहेरी धाव कंप्लीट झालेली नाहीये. फलंदाज या ठिकाणी बाद. थोडेसे लेट पोटले फलंदाज सुनील निकम आणि विकेट इथे मात्र पाहायला मिळते. शंकर हरिओम इथे गोलंदाजी करतायत, परंतु चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला शंकर हरिओम यांची पाहायला मिळाली. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हर्षित गोहिल मैदानामध्ये. हर्षित गोहिल जे दाखल होत आहेत. आता 9ची आवश्यकता आहे. 14 बॉलमध्ये 9 करायच्यात. चौदा चेंडू 9ची आवश्यकता.
जास्तीचे शप्पल झाले, परंतु इथं कटरचा वापर, टप्पा पडला, चेंडूने जास्तीचं बळण घेतलं आणि विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 21 धाबा, 21ला 3. अजूनही 13 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9ची आवश्यकता आहे. आमचे विरल जोशी दुबईवरून खास या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असतात आणि क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग त्यांची मागच्या वर्षी पाहायला मिळाली होती, परंतु आज लक्ष असणार आहे. आणि मला आज रोहित सुतार देखील त्यांच्या टीममध्ये खेळतोय आणि ते स्वतः संघाचे संघ मालक आहेत. तुम्ही परदेशात असलात तरी आपल्याला जावं लागतं आपल्या विभागासाठी. आपण जिथे राहतो तिथं जावं लागतं. इथं मात्र फटका मोठा खेळलाय जरूर. पहा बॉल जातोय का तिकडे सीमारेषेच्या दिशेने, तर पोचला. पहा काय घडलं मैदानामध्ये. बॉल आतमध्ये टाकायच्या ऐवजी बॉल बाहेर फेकला आणि धाबा 4 आल्या. आता या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण